हां. या सगळ्यामध्ये राजकीय आखाडा करण्याचा प्रयत्न केला जातोय अशा प्रकारचा आक्षेप आहे. पण मुद्दा तो बाजूला ठेवूया, दोन्ही बाजूच्या टोकाच्या भूमिका. गरज असेल ती तेवढी झाडं तिथली बाजूला करून दुसऱ्या ठिकाणी जर त्याचं वृक्षारोपण केलं, त्याची लागवड केली, तर या सगळ्यातनं मार्ग नाही निघू शकणार. निश्चित निघू नाही शकणार. का कसा? म्हणून तिथे तोडतायत तुम्ही? हम्म. मुद्दा असा आहे तर ती आजची झाडं नाहीयेत. हे जे बोलतायत ना त्यांना माहितच नाही तपोवन कुठे आहे ते. परत याच्यावर पण तुषारजींनी तर म्हणजे- दाखवलं 2015ला तिथं झाडं नव्हती, नंतर ती लावली आणि आता वाढली असं म्हणतायत. दाखवलं. प्रत्यक्षात येऊन पाहिला का त्यांनी? त्यांना माहिती आहे का तपोवन कुठे आहे? आमचा जन्म गेला इथे. आम्ही बघितलेले 5-5 सिंहस्थ बघितलेले. आणि यांनी 300 एकर जागा होती. म्हणजे खोटं बोलतायत का ते? खोटं बोलतायत? 100% खोटं बोलतायत. होय, गॅरंटीने सांगतो. आणि हे जे निर्णय घेणार आहे ना हे बाहेरचे आहेत. शहरातला कोणी नाही याच्यात. आणि आम्ही नाशिकांचा विश्वासातच घेतलं नाही. तांदळाच्या एकालाही खड्या विचारलं एवढे नाही. 4-5 एकत्र येऊन बागुल तुम्ही काय गुत्तेदार झाले नाही, नाही तर 7-12 नाशिकचा तुमच्या नावचा नाही. उगा राजकारणामध्ये करंगळी सारखा जगलेले उगा शहाणपणा या निमित्तानं उजळून घ्यायला बघायला का सोन्यासारखं दुसऱ्याला अपमान करायला काय आहे की काय? हा? हे उगा आपला बोंबलायला म्हणलं तर बोंबाबोंब करून सह्याद्री शिंदे तुम्हाला काय किंमत आहे? त्या सह्याद्री शिंदेला स्वतःच्या नाटकाचे तिकटाचं पडलेलं असेल आणि तुम्हाला जे आहे की नाही, तुमचं जे आयुष्य गेलं ना, तुमचं आयुष्य त्या आयुष्यामध्ये पुन्हा काहीतरी उजळणी येते काय ते बघण्यासाठी तुमची धडपड आहे. उगा शहाणपण शिकवायला तुम्ही काय बालक आहेत का? साधुसंतांचा अपमान करायला तुम्हाला काय हे दिलं का? जाऊन बोला ना तुम्ही. काय हजला जातील का? हिंदू हजला जातील का तुम्ही? दुसऱ्यांना स्क्रीनवर घ्या. दुसऱ्यांना स्क्रीनवर घ्या. एक मिनिट. मला सांगा तुमच्या विरोधात किंवा तुम्हाला न आवडणारी भूमिका घेतली तर तुम्ही त्यांना असं म्हणणार? सयाजी शिंदे हे झाडांच्या साठी आज नाही गेले अनेक वर्ष काम करतायत. देवराईच्या माध्यमातून या राज्यामध्ये हजारो झाडं लावण्याचं काम त्यांनी केलंय. मुद्दा तो नाही विलास. काय तुम्ही विलास मुद्दा तो नाहीये. झाडाची कटाईच नाहीये. झाडाला करवत लागत नाहीये. झाडाला कुऱ्हाड लागत नाहीये. मग त्यानंतर नरेटिव्ह चुकीचं का? आम्ही सांगत आहोत की ते तपोवन आहे. आम्ही हजवाले नाहीयेत. हे हिंदू राष्ट्र आहे. आणि इथे जो भावना आहेत या भावनांचा उद्रेक करण्याचा प्रयत्न करू नये हे आमचं पहिलं म्हणणं आहे. आणि मला उत्तर घेऊ द्या. हा राजेंद्र भाऊ प्लीज. त्र्यंबकेश्वरच्या रस्त्याला आजही हजारो झाडांची कत्तल चाललेली आहे. पेठ रोडला कत्तल चाललेली आहे. सोमेश्वर मंदिराला नदी काठचे. आता ह्या मुद्द्यावर बोला ना, विषयावर बोलूत ना आपण. विषय सोडून इकडे तिकडे कशाला बरोबर. नाही तुम्ही म्हणतात चालवली पुराटे चालवली. नगरपालिकेच्या वॉर्डाची निवडणूक नाही आहे. डिबेट मध्ये येणं म्हणजे लॉजिकल, लीगल आणि फिलॉसॉफिकल तिन्ही गोष्टी लागतात. निवडणुकीचं मतांचं गल्लीतलं राजकारण नाही आहे. हजारो पशु पक्षीच्या झाडांवर आहेत. अनेक जीवजंतू त्या झाडांवर आहेत. त्यांचे खोपटे तिथे निसर्ग एक मिनिट मला सांगा तुषारजी, समजा ही झाडं जर तिथं गेली अनेक वर्ष असतील, जुनी झाडं ही तशीच ठेवून जी आता नवीन झाडं आहेत ती तोडली जातील असं सांगितलं जात आहे. ते उत्तर मी देतो कारण मी मंत्री महोदयांना बोललो डायरेक्ट. मंत्री महोदयांनी सांगितलं मला की हे काही झाड तोडलं जाणार नाही. जुनं जे झाडं 10 वर्षाच्या काळामध्ये हे झाले तेही तोडली जाणार नाहीत. ते सुद्धा इतरत्र ठिकाणी मुळा सगट काढून जे रिप्लांटेशन केलं जाईल. आणि मलाच नाही सयाजी शिंदेना सुद्धा मान्य मंत्री महोदय गिरीश महाजन बोललेत. गिरीश महाजनांचं कसं आहे माहितीये का? वो एक ही बोलता है डंके की चोट पे बोलता है, करता है तो डंके की चोट पे करते हैं. निश्चितच हे बघा, फक्त 10 वर्षातली लावली गेलेली झाडं किंवा या 10 वर्षात आलेली झुडपं ती सुद्धा विदेशी प्रजातीची हीच काढली जाणार आहेत.